श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आषाढी संकष्टी चतुर्थी ही कधी आलेली आहे, त्याचबरोबर आषाढी संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं कल्याण होण्यासाठी, आर्थिक प्रगती होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये आपण काही खास असे उपाय आहेत ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया. आषाढी संकष्टी चतुर्थी म्हणजेच जुलै महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे. तर ही जी संकष्टी चतुर्थी आहे ही चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून सुरू झालेला आहे. हा चार महिन्याचा कालावधी असतो आणि या 4 महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थी त्यामधील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आणि ही जी संकष्टी चतुर्थी आहे ही संकष्ट चतुर्थी 24 जुलै 2024 या दिवशी आलेले आहे आणि या दिवशी बुधवार आलेला आहे. बुधवारी आलेले आहे, त्यामुळे ही संकष्टी चतुर्थी विशेष अशी लाभदायी आहे. किंवा बुधवारी बाप्पाचे नामस्मरण केल्याने, त्यांची सेवा पूजा केल्याने विशेष असे लाभ आहेत ते आपल्याला होतात. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेलेलं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर बुधग्रह कमकुवत असेल, तो जर दुर्लभ जर असेल, तर या व्यक्तीने काय करावं की प्रत्येक बुधवारी गणपतीची सेवा आणि पूजा ही करावीच. पण उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थी ही बुधवारीच आलेली आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष सेवा आणि पूजा आहे ते आपल्याला करायची आहे. त्यांचं नामस्मरण करायचं आहे. त्यांना अतिशय प्रिय असलेल्या वस्तू आहेत त्या अर्पण आपल्याला त्यांना करायच्या आहेत. आणि आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीमध्ये हे जे बुद्धीचे देवता आहेत, ह्या बुद्धीच्या देवतांची सेवा आहे ते आपल्याला करायची आहे. आणि खास उपाय आहेत ते हे आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचे आहेत. तर आता आपण पाहूया की आपल्याला या दिवशी काय काय करायचं आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्याच्यावरती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक आहे तो आपल्याला घालायचा आहे. आणि अभिषेक घातल्यानंतर जे आपण दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने ज्याने अभिषेक घालू ते जे आहे जे जल तयार होईल ते अगदी अमृतासमान आहे ते जल तयार होतं का, तर आपण ते अथर्व शीर्ष किंवा ओम गण गणपते नमः हा जो मंत्र आहे तो म्हणत हे आपण अभिषेक घातलेला असतो. त्यामुळे ते असं अभिमंत्रित झालेलं असतं हे जे जल आहे ते पाणी आहे. त्यामुळे ते आपण आपल्या मुलांना आहे ते प्यायला द्यायचं आहे. आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात नक्कीच बदल आहे तो होईल. आपण हा उपाय आहे तो करून बघावा. त्याचबरोबर दुसरा उपाय आहे तो आपण काय करायचा आपल्या मुलांसाठी, तर आपल्याला एक दुर्वाची पेंडी आहे ती घ्यायची आहे. आणि दुर्वाची पेंडी घेतल्यानंतर आपण त्या दुर्वाच्या पेंडीवरती आपल्या मुलाच्या हातात देऊन, जर आपलं मुलं जर घरी असतील तर म्हणजे जर सकाळी जर शाळा असेल तर ती मुलं शाळेत लवकर जातील, तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तरी चालू शकतो, दिवस मावळण्याच्या वेळेस, किंवा सकाळी जरी केला तरीही चालू शकतो. तुम्ही कधी करू शकता, तुमची मुलं ज्यावेळेस असतील त्यावेळेस. तर आपल्या मुलांच्या हातामध्ये ही जी दुर्वाची पेंडी आहे ती उजव्या हातामध्ये द्यायची आहे. त्यांच्या हाताला आपला हातही लावायचा आहे. त्याचबरोबर त्या दुर्वाच्या पेंडीवरती थोडंसं आपल्याला म्हणजे थोडीशी हळद आहे ती टाकायची, हळदी कुंकू असं टाकायचे आहे. थोड्याशा अक्षता टाकून त्याची पूजा आहे ते आपण करून घ्यायची आहे. आणि नंतर आपण अथर्व शीर्ष आहे ते 21 वेळा बोलायचं आहे. नाही आपल्याला अथर्व शीर्ष 21 वेळा बोलणं शक्य झालं किंवा ते खूप मोठं आहे असं वाटलं, तर आपण यावरती 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला नक्कीच करायचा आहे. आणि ही जी पेंडी आहे ती आपल्या मुलांच्या हातून, म्हणजे मुलांच्या हातूनच, म्हणजे त्या मुलांनाच आपल्याला ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करण्यासाठी सांगायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे. त्यांना ते फूल जर मिळालं आपल्याला तर ते अर्पण करायचं आहे, किंवा दुसरं कोणतंही तरी केलं तरी चालेल. तर याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला मोदक किंवा लाडू याचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता असल्याने ते आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये नक्कीच बदल आहेत ते करतील. म्हणजे चांगल्या प्रकारे सकारात्मक बदल असे होतील आपल्या मुलांची. म्हणजे जर आपण वाचन करत असतील किंवा त्यांच्या लक्षात राहत नसेल, एकाग्रता होत नसेल मुलांची, तर एकाग्रता आहे ती या सेवेने नक्कीच वाढेल. हा जो उपाय आहे तो आपण
संकल्पयुक्त उपाय जरी केला तरी चालू शकतो, जेणेकरून आपण 5 किंवा 9, 11 असे संकष्टी चतुर्थी आपण नक्कीच कराव्या आणि आपल्याला खूप चांगला असा फरक आहे तो नक्कीच जाणवेल आणि गणपती बाप्पांचा आपल्यावरती, आपल्या मुलांच्यावरती चांगला कृपा आशीर्वाद आहे असा होईल. त्याचबरोबर आता आपण दुसरा अजून एक उपाय आहे तो काय करायचा आहे. आपल्या घरावरती कोणते संकट अचानकपणे येत असतील किंवा म्हणजे ॲक्सिडेंटली असं काही घडत असेल, घरात वादविवाद, भांडण होत असतील, सतत विघ्न येत असतील, तर ह्या विघ्नहर्ताची सेवा केल्याने आपल्या घरावरचं विघ्न आहे ते नक्कीच दूर होतं. कारण गणपती बाप्पा हा सुखकारक आहे, दुःखहर्ता आहे तो. तो सर्वांचं दुःख नक्कीच दूर करतो. हा प्रथम पूजनीय गणपती बाप्पा आहे आणि श्रावण मध्ये म्हणजेच चातुर्मासामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे उपाय? तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, की आपल्याला एक नारळ आहे तो घ्यायचा आहे. नारळ मिळाला तर ठीकच आहे, नाही नारळ मिळाला तर एखादा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी तुम्ही चालू शकतो. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. आपल्याला भीमसेन कापराची वडी घ्यायची आहे. भीमसेनच शक्यतो करून घ्यावा आणि एक 5 वड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. 5 वड्या का घ्यायच्या आहेत? कारण आपल्याला 108 वेळा हा जो मंत्र सांगणार आहे तो आपल्याला बोलायचा आहे आणि ही सेवा आहे ती करायची आहे. तर आपण काय करायचं आहे, की त्या नारळावरती आपल्याला किंवा त्या खोबऱ्याच्या एक तुकडा आपण मोठा घ्यायचा, त्याच्यावरती तो कापूर आहे तो ठेवायचा, प्रज्वलित करायचा आणि ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः असं म्हणत म्हणत आपण कमीत कमी 108 वेळा म्हणजे ह्या ज्या 5 वड्या आहेत ह्या संपूर्णपणे म्हणजे संपूर्णपणे त्या संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. हा उपाय आपल्याला महिन्यातून एकदाच करायचा आहे. त्यामुळे 5 वड्या आपण नक्कीच आपल्या घरातील सुखासाठी किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणीसाठी ह्या 5 वड्यांचा नक्कीच आपण उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे. कमी वड्या घेऊ नका. म्हणजे आपण 5 वड्या घेतल्या की 108 वेळा कंप्लीटली होतं. जर तुम्ही मोठ्या घेतल्या तर 3 वड्यांमध्ये होऊ शकतं. पण तुम्ही वड्या कशा करायच्या आणि केवढ्या घ्याल त्यावरती अवलंबून आहे. तर ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. तर ही आपण सेवा नक्कीच करावी. त्याचबरोबर अजून दुसरा एक उपाय आहे म्हणजे आपण हिरवे मूग आहेत ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन आपल्याला तिथं हिरवे मूग आहेत ते अर्पण आहेत ते करायचे आहेत. हेही अर्पण केल्यानंतर आपल्याला ओम गणपती नमः हा मंत्र हा बोलायचा आहे. तिथे मंदिरात बसून अथर्व शीर्ष म्हणणं आपल्याला शक्य झालं तर मंदिरात बसून म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचं जे संकटनाशन स्तोत्र आहे तेही आपल्याला म्हणायचं आहे. ही सेवा आहे ते आपल्याला करायची. आपल्या घरावरती, कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाहीत. ह्या सेवा आहेत त्या आपण नक्कीच करून पहा. पण ह्या एकाच संकष्टीला करून उपयोग नसतो. आपल्याला ह्या प्रत्येक संकष्टीला ह्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत किंवा संकल्पयुक्त आपण 5, 9, 11 अशा प्रकारेही करू शकतो. तर ही सेवा नक्कीच करा. नक्कीच आपले सर्व दुःख आणि संकट आहेत ते दूर होतील. श्री स्वामी समर्थ.